खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. आज आपण सोयाबीनचं पेरणी ते काढणी व्यवस्थापन अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. सोयाबीन लागवड तंत्रज्ञान. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. पहिला मुद्दा येतो जमीन निवडीचा. तर सोयाबीनसाठी तीनही प्रकारची जमीन चालते. हलकी, मध्यम आणि भारी अशा तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण सोयाबीनचं उत्पादन घेऊ शकतो. त्याच्यानंतरच येतं पूर्व मशागत. सोयाबीनची शेती करण्यासाठी तुम्हाला खोल नांगरणी करून तुमचं शेत किमान 1-1.5 महिना तापू देणं, त्यानंतर वखराच्या आड्या उभ्या पाळ्या देणं किंवा रोटावेटर करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीची पूर्व मशागत करावी लागते. त्यानंतरचं आहे, जर तुमच्याकडे शेणखत असेल तर तुम्ही 1-2 ट्रॉली शेणखत टाकू शकता. असेल तर, नसेल तर विनाकारण व्याजान पैसे घेऊन धंदा करू नका. त्याच्यानंतरचं आहे, वाण कोणते निवडले पाहिजेत. 3 प्रकारची जमीन यासाठी चालते: हलकी, मध्यम आणि भारी. त्याच्यामध्ये आपण 3 मध्ये वेगवेगळे वाण मी सजेस्ट करतो. पहिलं म्हणजे हलकी जमीन. हलकी जमिनीमध्ये तुम्ही लवकर येणारे वाण घेतले पाहिजेत, जसं की JS 9305, JS 335, RVS 18, PDKV आंबा 10039, MEUS 158, MEUS 725 आणि ग्रीन गोल्ड 3344 असे वाण हलक्या शेतामध्ये तुम्ही घेऊ शकता, जे की पाण्याचा तग धरत नाही किंवा ज्याच्यामध्ये लगेच वापसा होती किंवा जी खडकाळ जमीन आहे अशा ठिकाणी. त्याच्यानंतरच भारी जमिनीमध्ये तुम्ही फुले संगम 726, फुले किमया 753, JS 335, MEUS 71, MEUS 612, MEUS 725, फुले दुर्वा 992, NRC 37 अशा पद्धतीचे वाण घेऊ शकता. त्यानंतर जर मध्यम जमीन असेल त्याच्यामध्ये JS 335, फुले किमया 753, PDKV आंबा 10039, MSCS 1188, MEUS 158, ग्रीन गोल्ड 3344 अशा पद्धतीची वाणाची निवड आपण करू शकतो. हलकी, मध्यम, भारी असं वर्गीकरण करून तुम्हाला मी वाण सांगितलेले आहेत. त्याच्यानंतरच पेरणीची योग्य वेळ कुठली, तर तुमचे 5 ते 7 जून पासून जुलैच्या 15 तारखेपर्यंत आपली पेरणीची योग्य वेळ असते. त्या दरम्यान आपण पेरणी करायची. पेरणी कधी करायची मुळामध्ये एक लक्षात घ्या. 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच पेरणी करायची आहे. 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद म्हणजे जवळपास इतकी ओल तुमची खाली जाते. मग एवढी ओल का खाली जाऊ द्यायची? पहिले म्हणजे जमिनीचं तापमान कमी होतं, त्याच्यामुळे बियाणं खराब होत नाही. दुसरं म्हणजे काय, उगवण क्षमता चांगली होते. तिसरं म्हणजे काय की तुम्ही जेव्हा प्री इमर्जन्स म्हणजेच मागचे जे औषधं फवारता, ते औषध जेव्हा फवारता त्याचा रिझल्ट तणनाशकाचा तुम्हाला जबरदस्त मिळतो. म्हणून आपण 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच त्या ठिकाणी पेरणी करावी. आणि सगळ्यात महत्वाचं, 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर पेरणी जर केली, 8-10 दिवस पाऊस आला नाही तरी सुद्धा तुमचं पीक उगून येतं आणि तग धरतं. त्याच्यामुळे 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय शेतकऱ्यांना पेरणी करू नये. त्यानंतरचं आहे, बियाण्याचं प्रमाण किती वापरावं. जर का टोकन करत असाल, लागवड करत असाल हातानं, तर 12 ते 15 किलो बियाणं एकरी लागतं. जर तुम्ही पेरणी करत असाल तर तुम्हाला 25 ते 30 किलो तुमच्या उगवण क्षमतेच्या टक्केवारीनुसार, जर्मिनेशन पर्सेंटेज नुसार बियाणं लागतं. त्याच्यानंतर आपण वाण कोणती निवडली हे बघितलेली आहे. पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, तुमचं रो टू रो आणि प्लांट टू प्लांट म्हणजेच काय, 2 ओळीतील अंतर आणि 2 झाडातील अंतर हे कसं असलं पाहिजे. जर तुमचे वाण डेरा करणारे नसतील, उभाट वाढणारे वाण असतील, जसं की 9305 हे उभाट वाढतंय, ब्रांचिंग करत नाही, अशा वाणाला 2 ओळीच्या मधातलं अंतर कमी ठेवा. फुले संगम आहे, फुले किमया आहे, ग्रीन गोल्ड आहे, MEUS 725 आहे, हे वाण डेरा करतात, फुटवा करतात. याला 2 ओळीतलं अंतर 18 इंचापेक्षा 1.5 फुटापेक्षा जास्त ठेवा. तुम्ही बियाणं घेत असताना ते कुठलं वाण घेताय त्या वाणाचे वैशिष्ट्य बघून त्यानुसार 2 झाडातलं अंतर आणि 2 ओळीतलं अंतर ठेवलं पाहिजे. सरासरी आपण 2 झाडातलं अंतर 5 इंच इतकं ठेवतो आणि ते असलंच पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीची काळजी घ्यायची. त्यानंतर बीज पर्याय सगळ्यात महत्वाचा भाग, ज्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो. बीज प्रक्रिया कशासाठी करायची. सोयाबीन तुमचं शेंगा अवस्थेमध्ये असताना त्याच्यावर गर्डल बिटर येतो, त्याच्यावर स्टेम फ्लाय येतो, म्हणजेच काय, चक्रीभुंगा येतो, खोडमाशी येते, अचानक झाड सुकायला लागतं, खाली झुकायला लागतं. मात्र तुम्हाला जखम मांडीला पट्टी शेंडीला होते, तेव्हा दुकानदार औषध देतो, फरक पडत नाही. परंतु त्याचं मूळ हे बीज प्रक्रियेशी असतं. बीज प्रक्रिया चांगली जर केली तर खोड माशी आणि चक्रीभुंगाच्या प्रादुर्भावापासून तुमचं पीक वाचू शकता. म्हणून तुम्हाला एक कीटकनाशक, एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेची आहे. कीटकनाशक थायोमेथॅक्झाम वापरायचंय, ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. सिंजेंटाच्या क्रुझर मध्ये येतं ते तुम्हाला. त्याच्यानंतर आदामाच्या सकमन मध्ये पण येतं, जे स्क्रीनवर दाखवतं. या व्यतिरिक्त तुम्ही घेऊ शकता
एक कीटकनाशक एक बुरशीनाशक. बुरशीनाशक मध्ये स्प्रिंट घ्या, ज्याच्यामध्ये कार्बेंडिझम मॅन्कोझेप आहे. तर तुम्ही अशा पद्धतीचे बीज प्रक्रिया करू शकता. थायोमिथॅक्झाम हे कीटकनाशक तुम्ही 2-3 मिली प्रति किलो प्रमाणात, 2 मिली प्रति किलो तरी वापरलं तरी चालतं. खूप वापरू नका, महागात जाऊ नका. त्याच्यानंतर हे पण 5-6 ग्रॅम स्प्रिंट वापरलं तर चालतं. अशा पद्धतीचे एखादं कॉम्बिनेशन जरी असलं तरी तुम्ही ते करू शकता. सावलीमध्येच बीज प्रक्रिया करा, सावलीमध्येच सुकवा. ठीक आहे. बीज प्रक्रियेसाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी वापरू नका, जेणेकरून तुमच्या बियाण्याला ओळ्या पडतील, कोंब येतील आणि जर्मिनेशन जाईल. शक्यतोवर पेरणीला गेल्यानंतर छोटा शेतकरी असेल तर लगेच बीज प्रक्रिया करून ते हे करायचं. मुळामध्ये बीज प्रक्रिया करत असताना औषधासोबत पाण्याचा वापरच करायचा नाही. काहीतरी जर ते कोरडं औषध असेल तर थोडाफार पाण्याचा शिपका मारा. अति पाणी वापरताल तर मग बियाणं खराब होतं. त्याच्यानंतरचं आहे खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन करत असताना जर का शेणखत नसेल, आता हल्ली 90% लोकांकडे शेणखतच नाहीये, मग शेणखत नसेल तर तुम्ही 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या 1-2 दिवस आधी किंवा पेरणी सोबत वापरा. त्याच्यानंतर तुम्ही पेरणी सोबत एक 10-26-26, 20-20-0-13 किंवा 8-21-21, 9-24-24 किंवा 18-18-10 यापैकी एखादा एनपीकेचा डोस घ्या. त्याच्यानंतर तुम्ही सल्फरचा 5-10 किलो वापर करा, कारण की हे तेलबिया पीक आहे. पुढे जायचं म्हटलं तर अशा पद्धतीने आपण तुमच्या सोयाबीनचं व्यवस्थापन करू शकतो खताचं. आता अनेक शेतकऱ्यांची पांढरी माती असते किंवा सोयाबीन उगून आल्या आल्या पिवळी पडते. त्या शेतकऱ्यांनी अमोनियम सल्फेटची 50 किलोची बॅग भेटते, त्यातलं 25 किलो पेरणी सोबत टाका, ज्या ज्या ठिकाणी पिवळी पडते त्या ठिकाणी, आणि उगवताना सोयाबीन दिसली तेव्हा ते 25 किलो त्या सोयाबीन मध्ये फेकून द्या. तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा हिरवागार झालेला दिसेल. नात्राचं प्रमाण त्याला मिळत नाही, त्याच्यामुळे ते त्याचं होत असतं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा असतो तणनाशकाचा. 2 पद्धतीचे तणनाशक आपण वापरतो. एक म्हणजे प्री इमर्जन्स, म्हणजेच ज्याला आपण बीजनाशक म्हणतो. दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स, ज्याला आपण पेरणीनंतर 15-20 दिवसानंतर मारण्याचं तणनाशक म्हणतो. जे प्री इमर्जन्स आहे ते कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेऊ. एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे, ती म्हणजे काय, तुम्ही प्री इमर्जन्स फवारणी करत असताना तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, आणि तुम्ही जे फवारणी करता ते एकरी 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये फवारा झाला पाहिजे, तरच त्याची चांगली लेअर तयार होते आणि त्याला चांगला रिझल्ट तुम्हाला मिळतो. प्री इमर्जन्स हर्बिसाइड मध्ये एक फ्लूमॅक्झाझिन 50% एससी फॉर्म मध्ये येतं, ज्याला आपण व्यापारी नाव सुमीमॅक्स आहे, जे 100 मिलीचं प्रति एकर साठी पॅक येतं, ते वापरायचं आहे. 48 तासाच्या आतमध्ये वापरायचंय. तूर याच्यामध्ये चालत नाही. अनेक लोक एक्सपेरिमेंट करतात, काहींची शेत भारी असतं त्याच्यामध्ये तूर जळत नाही, परंतु मेजॉरिटी लोकांची तूर जळते, त्यामुळे तुरीसाठी हे शिफारशीत नाही. त्याच्यामुळे सोयाबीनसाठी हे आहे. त्याच्यानंतर लांब आणि रुंद पानाचं गवत हे मारतं, म्हणजे ते उगूज देत नाही, त्याचा अंड्यात नाश करतं. त्यानंतर दुसरं जे आहे सल्फेंट्राझोन क्लोमॅझोन, जे अथॉरिटी नेक्स्ट मध्ये येतं. 48 तासाच्या आत मारायचंय. 500 ग्रॅमची पुडी आहे एका एकरासाठी. लांब आणि रुंद पानाचं गवत हे मारता आहे. 150 लिटर पाण्यामध्ये फवारणी करा, तुरीमध्ये चालत नाही. त्याच्यानंतरचा आहे डायक्लोसुलम. डायक्लोसुलम 84WDG नावाचा हा कंटेंट आहे. हा डाओ अॅग्रो सायन्सच्या स्ट्रॉंग आर्म मध्ये तुम्हाला मिळतो, हा टाटाच्या मार्क मध्ये तुम्हाला मिळतो, हा धानुकाच्या डबोच मध्ये तुम्हाला मिळतो, आणि हा सोयाबीन, तूर आणि भुईमुग मध्ये तुम्ही वापरू शकता. 48 तासाच्या आत हा फवारणी करायचा आहे. अशा पद्धतीचे प्री इमर्जन्स म्हणजेच बीजनाशक तुम्ही तणनाशक वापरू शकता. त्यानंतर येतं पोस्ट इमर्जन्स. पेरणी झाल्यानंतर 20-21 दिवसानंतर जे फवारणी करतो तण उगवल्यानंतर, त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये आपण आदामाचं त्या ठिकाणी वीड ब्लॉक, ज्याच्यामध्ये इमॅजिन हायपर कंटेंट आहे, आणि आदामाचं एजिल ज्याच्यामध्ये प्रोपॅगोझॉप हे कंटेंट आहे, हे वापरू शकतो. 400 + 300 मिली आहे ते एकरासाठी 700 मिली असं मिक्स करून वापरू शकतो आपण एजिल आणि वीड ब्लॉक. ठीक आहे. त्याच्यानंतर आदामाचं शक्यता आहे हे सुद्धा वापरू शकता. सिंजेंटाचं फ्युजिफ्लेक्स, बीएसएफचं ओडीसी. दुकानदाराला विचारायचं आहे घेत असताना, त्याची काळजी घ्यायची आहे. आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ करणारच आहे, त्याच्यामुळे इथे मी डिटेल सांगत बसत नाही. त्याच्यानंतरचं आहे तुमच्या शेतामध्ये एका एकरामध्ये 2.5 लाख ते 4 लाख रोपांची संख्या असली पाहिजे, त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. प्लांट पॉप्युलेशन आपण ज्याला म्हणतो, तेव्हाच तुम्हाला अपेक्षित उत्पादनाचा टप्पा गाठता येतो. त्यानंतर कोळपणी डवरणी करायची असेल तर तुम्हाला 28 दिवसाच्या आतच करायची. 27-28 दिवसानंतर पांढऱ्या मुळांची संख्या वाढायला लागते, जेणेकरून ते डिस्टर्ब होतात, उत्पादनामध्ये घट येते. त्याच्यामुळे 28 दिवसाच्या आतच, 21 ते 28 दिवसाच्या दरम्यानच जे काय कोळपणी डवरणी करायची ती करून घ्या. त्यानंतरचा आहे फवारणी. फवारणीमध्ये पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी गर्डल बिटल आणि स्टेम फ्लाय म्हणजेच काय तर तुमचा चक्रीभुंगा आणि खोडमाशीच्या नियंत्रणासाठी तुम्ही प्रोपेक्स सुपर किंवा सिंजेंटाचा आलिका याचा फवारा घेऊ शकता. त्यासोबत एक साधावाला बुरशीनाशक घ्या. एक तुमचं 19-19-19 हे विद्राव्य खत सुद्धा घेतलं चालतं. अशी पहिली फवारणी करा. दुसरी फवारणी 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये थायोमिथॅक्झाम लॅम्ब्डोसायलोथ्रिन घेऊ शकता कीटकनाशक मध्ये, किंवा थायोक्लोप्राइड घेऊ शकता बाहेरचं, किंवा
पॅरासाइट घेऊ शकता आदामाचं किंवा एव्हिसेंट घेऊ शकता सिंजंटाचं, आणि टेबिकोनाझोल वगैरे असं एखादं बुरशीनाशक घेऊ शकता. अशा पद्धतीचं आपण व्यवस्थापन करायचं आहे. पुढे आपण स्टेप बाय स्टेप पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी, गरजेनुसार चौथी फवारणी याचंही तुम्हाला सांगणार आहोत. तणनाशक सांगणार आहोत, मध्ये कुठल्या अडचणी निर्माण होतात ते सांगणार आहोत. आपण टप्प्याटप्प्याने हे सगळे व्हिडिओ करणार आहोत. आपले मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनचे व्हिडिओ बघतात. आपलं चॅनलचा बेसच सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. त्यामुळे आपण ही सगळी माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. अगदी सोप्या भाषेमध्ये, अगदी साध्या सामान्य शेतकऱ्याचं सोयाबीन लागवड तंत्रज्ञान मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. आपण वायफळ वेळ तुमचा बिलकुल घेत नाही, म्हणून नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.